वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन जालन्यापासून हा दौरा सुरू झाला. जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि आज बीड पूर्ण दिवस असा हा दौरा असणार आहे. आणि या दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटी, पदाधिकाऱ्यांच्या भेटी, कशाप्रकारे तिकडे पक्षाचं काम चालू आहे याचा आढावा घेण्यासाठी जो आहे तो आज सगळीकडे आम्ही मराठवाड्यामध्ये जातो आहे. आज बीडमध्ये आल्यानंतर परळी वैजनाथ महादेवाचं दर्शन जे आहे त्या ठिकाणी घेण्याचा लाभ आम्हा सगळ्यांना या ठिकाणी मिळाला. एक खूप जागृत देवस्थान जे आहे परळी वैजनाथ, याच्या अगोदर देखील मी इथे आलो होतो. आणि आज बीडचा दौरा जो आहे हा दर्शन घेऊन त्यांच्या आशीर्वादाने जो आहे हा सुरू होतो आहे. सध्या पाहिजे तर विधानसभा चालू आहे. विधान परिषद वाटाघाटी चालू आहेत निवडणुकीच्या जागांच्या, त्यामध्ये काहीतरी संभ्रम नाही आहे. लवकरात लवकर हा विषय जो आहे तो आज मला वाटतं सोडवला जाईल आणि लवकरात तुम्हाला कळेल. विधान परिषदेच्या निवडणुकांत कुठेतरी मुंबई, सोलापूर आणि साताऱ्यामध्ये महायुतीत काहीतरी चालू आहे असं दिसतंय. काय सांगाल याच्याबद्दल? बघा, वरिष्ठ नेते जे आहेत हे माननीय मुख्यमंत्री मोदी असेल किंवा उपमुख्यमंत्री मोदी असेल याच्यावरती चर्चा त्यांची सुरू आहे आणि लवकरात लवकर हा विषय जो आहे तो आज सोडवला जाईल. काहीच कुठेच काय प्रॉब्लेम असा मला वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.